नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 चला हवाई उद्या महाराष्ट्र दौरा. को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक आणि गोकुळ दूध कॉस्मेटिक पार्टनर, डॅझलर इटरना बँकिंग पार्टनर, स्टेट बँक बडे. तर कालच्या भागामध्ये संक्रांतीच्या निमित्तानं हे आपले लाडके पाहुणे थुकरटवाडीमध्ये आले होते. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि यांच्याच बरोबर सुरू करूयात आजचा भाग. पुन्हा एकदा मी येणार आहे हर्षा सरांकडे आणि वहिनींकडे. सुरुवातीला कुठली कॉमेंट्री केली होती आठवते सगळ्यात पहिल्यांदा? नक्कीच 19 वर्षाचाच होतो. हो, पण रणजी ट्रॉफी मॅच होती छोटीशी. साऊथमध्ये मॅचेस व्हायच्या, त्या काही रेडिओवर कॉमेंट्री व्हायची रणजी ट्रॉफी मॅचेसची. हैदराबाद वर्सेस केरळ लक्षात आहे अजून. हो, मग तेव्हा असं टेन्शन किंवा काय आलं होतं? नक्कीच अजूनही येतं. अजूनही येतं. पण लकीली आम्हाला स्क्रिप्ट नसते. स्क्रिप्ट नसण्याचा खूप फायदा असतो. खरंय की स्क्रिप्ट पाळतोय की नाही हे कोणाला कळत नाही ना. म्हणून स्क्रिप्ट नसण्याचा खूप फायदा असतो. खरंय. तर हो, पण स्क्रिप्ट नाही ते बरं आहे सर. लोक म्हणतील मॅच फिक्स आहे, यांच्याकडे स्क्रिप्ट आहे. म्हणून आम्ही म्हणतो की जे मॅच मध्ये होतं तेच आम्ही सांगतो. आम्ही ते घडवत नाही. खरंय, घडवत नाही. की समोर खेळणारी जर एखादी जोडी आलेली असेल, तशीच सुंदर गोलंदाजी चालू असेल, तर आपल्यालाही बोलायला मजा येते. हो, असे कोण प्लेयर समोर येतात की यांना बघताना मजा येते? गंमत यायची, सचिन आणि राहुल बॅटिंग करत असताना, एस्पेशली पाकिस्तान विरुद्ध खेळत असताना, कारण कधी कधी स्टंप माईक मधनं ते काय बोलतायत ते ऐकू यायचं. आणि ते दोघं पाकिस्तान विरुद्ध खेळताना मराठीत बोलायचे एकमेकांची, द्रविड आणि सचिन. हो, कारण नाहीतर एकमेकांची लोक जनरली हिंदीत बोलतात. आता इंग्लंड विरुद्ध खेळताना हिंदीमध्ये बोलून चालतात. तसं तर आजकाल इंग्लंड टीम मध्ये सगळे आदिल रशीद वगैरे सारखे प्लेयर आहेत. पण पाकिस्तान विरुद्ध खेळताना सचिन आणि राहुल मराठीत बोलायचे. आणि हे फक्त तुम्हालाच कळत असेल ना तिकडे? ते स्टंप माईक वरती कधी कधी ऐकू येतं. आणि ते सिद्धू तुम्हाला विचार, ओय गुरु काय बोलायचे मराठीत आता मला सांगा. तुम्हाला विचारत असेल. सिद्धू असला तर मला फक्त ऐकायला लागतं, बोलायला लागत नाही. लाईफची मजा वेगळी असते. वा वा वा. पण वहिनी तुम्हाला हे विचारतं, मग घरात जर मॅच चालू असेल, हे जर तिकडे नसेल कॉमेंट्री करायला, हे घरात बसलेले असतील, तर मग तुम्ही असं कधी करतात त्यांचं म्यूट करून तुम्ही करा ना जरा थोडा वेळ, तुमचं ऐकायचं, असं कधी असतं का? हे काय आहे की आम्ही एकत्र प्रोग्राम करतो ऍक्च्युली, कॉर्पोरेट्सना टॉक देतो. वा. की तुम्ही स्पोर्ट मधून मॅनेजर्स काय शिकू शकतात. तर हे काम आम्ही बरीच वर्ष करतोय. तर तेव्हा आम्ही दोघंही बोलतो आणि तो कधी कधी म्हणतो की प्रेझेंटेशन मी करते सगळं. तर मग मला नंतर लोक येऊन विचारतात की कॉमेंट्री करतात तेव्हा पण तुम्ही स्क्रिप्ट लिहून देता का? नाही, पण तसं नाही. आता येणारे परत एकदा उज्ज्वल निकम सर तुमच्याकडे. तुमच्या प्रोफेशन मध्ये तर खूप चॅलेंज आहे, काय सांगाल त्याबद्दल? काय असतं, आमचंही कोर्ट म्हणजे एक रंगपंच असतो की वकिलाला नेहमीच वेगवेगळ्या भूमिका अदा कराव्या लागतात. तुमच्या चेहऱ्यावरचे आविर्भाव, बॉडी लँग्वेज. तर माझा दावा नेहमीच असतो की मी त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे सहज बघू शकतो, टाळू शकतो. अबू सालेमचा गुलशन कुमार खून खटला चालू होता. हो 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 हो. तर आता अबू सालेम माझ्या मनामध्ये, आपण एक पेपर वृत्तपत्रात नेहमी त्याचा दाढीचा फोटो बघितलेला असतो. तो आल्यानंतर एकदम का म्हणजे त्याच्या प्रेमात ती पडली तेव्हा माझं लक्षात आलं बघितल्यावर त्याला. अच्छा. त्याच्याशी मी प्रत्येक गुन्हेगाराशी बोलत असतो. कुठलाही गुन्हेगार असतो, मग टेररिस्ट असेल, अजमल कसाब होता, बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी असतात, मी प्रत्येक गुन्हेगाराशी जाऊन क्या चल रहा है, क्या भाई कैसे हो, तो उभा राहून नमस्कार करतो. त्याच्या मनात हे मला नेहमी बिंबायचं असतं की तू डॉन नाही तर मी कायद्याचा डॉन आहे. आणि हे का बिंबवायचं असतं की कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे आणि मी कायद्याचा शिलेदार आहे. नेता असो की अभिनेता असो, अभिनेता असो, न्याय देवता पाहत नाही, खोटी गांधीगिरी करून केलेलं पाप धुतलं जात नाही. वा वा वा. वहिनी तुमच्याकडे मी आता येणार आहे. खर तर इतकं मोठं कर्तृत्व आहे, पण तितकंच एक टेन्शनचा जॉब पण आहे त्यांचा. ते टेन्शन कधी तुम्हालाही येतं? सुरुवातीला जेव्हा हा बॉम्बलास्टचा खटला सुरू झाला, मुंबई बॉम्बलास्ट केस, तेव्हा सुरुवातीला मला टेन्शन येत होतं. कारण ते सतत, आम्ही जळगावला असायचो, हे सतत मुंबईला असायचे, फक्त शनिवार रविवार जळगावला यायचे. असं वाटायचं आज गेले आहेत, पुढच्या शनिवारी व्यवस्थित येतील की नाही. म्हणजे एक प्रकारची कायम भीती, कायम अशी मनावर टांगती तलवार. पण हे नेहमी म्हणायचे की तू घाबरत जाऊ नकोस, जेव्हा मरण येईल तेव्हाच मरण येईल,
त्याच्या अगोदर काहीही होणार नाही. मग असं करून करून आणि ह्यांचा जो स्वभाव आहे प्रत्येकाशी अगदी समर्थपणे समोरच्याला तोंड देणे, कोणालाही न घाबरणे, तर त्यांच्यासोबत राहून राहून त्यांचे सारखे विचार ऐकून माझ्या पण मनातली भीती हळूहळू कमी व्हायला लागली. आणि आता ते इतकं सवयीचं झालेलं आहे की मला आता अजिबातच भीती वाटत नाही. नाही, पण त्याच्यामुळे तो अनिकेत काय म्हणतो ते सांगितलं ना. अनिकेत काय म्हणतो? मुलगा माझा लहान होता तेव्हा सहज एकदा हे जळगावला आले शनिवारी रविवारी आणि काहीतरी कारणावरून त्याला रागवायला लागले. तो मला काहीतरी काम सांगितलं त्यांनी आणि मला बरं नव्हतं. त्यांनी मला सांगितलं मग मला तू हे दे, उठ आणि मला लवकर दे. मग हे त्याला म्हणाले अरे तुला समजत नाही का, तिला बरं नाही आहे, ती झोपली आहे, तू तुझ्या हाताने घे ना. तो म्हणाला अहो पप्पा तुम्ही मला काही बोलू नका, 93 सालापासून तुमच्या बायकोला मीच सांभाळतोय. तुम्ही तर सतत बाहेरच असता. पण खरंच हा जॉब फार अवघड आहे आणि बऱ्याच वेळेला मी तुमच्या मुलाखतीमध्ये ऐकतो की वकिलाचा एक प्रॉब्लेम असतो लग्न ठरण्याचा. त्याच्यावर एक कविता पण आहे तुमच्याकडे असं मी एकदा ऐकलं, तर ती जरा ऐकवली. पण आता इथे सगळ्यांसमोर पत्नी सोबत तरी एक कडवं म्हणतो. काय असतं त्यावेळेला मला वकील व्हायची इच्छा अजिबात नव्हती. कारण वडिलांची इच्छा होती, भावी आईची इच्छा होती डॉक्टर व्हावं. आता मला अब्दुल कलाम यांच्या हस्ते डॉक्टरेटही मिळाली, त्यामुळे डॉक्टर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहे. तो म्हणजे आई वडिलांच्या इच्छा फलद्रूप करणारा मी श्रावण बाळ आहे. वा. ज्यांच्या पुढे पगडी टेकवावी लागते, ज्यांच्या पुढे पगडी टेकवावी लागते ते असते त्यांचे सावकार. ज्यांच्या पुढे पगडी टेकवावी लागते ते असते त्यांचे सावकार. ज्यांच्या पुढे डोके टेकवावे लागतात ते असतात गुरुजन. आणि जिच्या पुढे नेहमी हात टेकावे लागतात ती असते त्याची बायको. ज्यात लवकर डाळ शिजते त्याला म्हणतो प्रेशर कुकर. ज्यात लवकर डाळ शिजते त्याला म्हणतो प्रेशर कुकर. ज्यात उशिरा डाळ शिजते ती असते साधी शेगडी. आणि जिच्या पुढे कधीच डाळ शिजत नसते ती असते त्याची बायको. खरं तर असं म्हणतात की कोर्टाची पायरी चढू नये शाण्या माणसाने, पण ती कधी कधी चढावी लागते आपल्याला, कारण आपण काहीतरी गुन्हा करतो. इथे कोर्ट असतं, आमच्या गावचं असतं. चावडी असते जी पूर्वी पंचायत चालायची गावची, ती आमच्याकडे अजूनही चालते. तर ते चावडीचं कोर्ट आहे, म्हणजे खरं कोर्ट नाही. मी आधीच एक्सप्लेन करतो. करमणुकीचा हा कार्यक्रम आहे. तर इथे चावडी आहे, त्यामध्ये आरोप करणार आहेत या सगळ्या बायका. तर बघूयात आमचा हा आगळा वेगळा कार्यक्रम, गावच्या चावडीत बायकोच्या तावडीत. सुरुवातीला या मंचावरती आपण आमंत्रित करूयात आमच्याच गावचा पोरगा संदीप हाका नूडल्स याला. संदीप हाका नूडल्स. साबजी सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओ साबजी सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर आमच्या शुक्रवाडीच्या मंचावर आम्ही बोलवतो आहे आमच्या मुखियांना. त्यांचं नाव आहे मामा धबडे पाटील. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, और जो मैं नहीं बोलता मैं डेफिनेटली करता हूँ. कोण आहात तुम्ही? मेरा नाम चावडी राठोड. चावडी राठोड. अण्णा आता तुमच्या भाषेत बोला. झालं ते अक्षय कुमारचा आवाज जमला नाही तुम्हाला. थँक्यू. तर आता आपण चावडीची कारवाई लगेच सुरू करूया. सर तुमच्यासाठी इथं 2 वकील नेमण्यात आलेले आहेत. तर स्त्रियांसाठी महिला वर्गांसाठी पुणेरी बाई वकील आहेत. मी आमंत्रित करतो पुणेरी बाईंना. बस सुरू करायचं. 1 मिनिट. अजून आरोपीच्या बाजूचे वकील आलेले नाहीयेत. तर मी आमंत्रित करतो वकील राजहंस देखणे यांना. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट नमस्कार. काय करायचं माहितीये ना तुम्हाला? वकील आहात तुम्ही आज. वकील आहात. तुम्हाला लढायचंय सगळ्या पुरुषांच्या बाजूनी. इकडे या राजहंस. इकडे या. वा, काय चालय बघा. सेम जबरदस्त. पहिले आरोपी आहेत माननीय उज्ज्वल निकम. माननीय उज्ज्वल निकम सर,
हाजीर हो. हाजीर है. नमस्कार. अत्यंत हुशार वकील मी तुम्हाला दिलेला आहे सर. हो कल्पना आहे. कल्पना आहे. आणि फिर्यादी कोण आहेत? माननीय ज्योती मॅडम हाजीर हो. आता चावडीची कारवाई सुरू करण्यात यावी. सुरी करूया. एक सुरी करू नका कार्यक्रम. चावडीची कारवाई सुरू करण्यात यावी. काय फिर्याद आहे यांची? आज सगळ्या माझ्या मैत्रिणी एकदम खुश होतील. हो ना? नेहमी मला म्हणतात अगं काहीतरी तर तू बोलत जा, काहीतरी तर आरोप करत जा त्यांच्यावर. तू कधीच काही सांगत नाहीस, कधीच काही लक्षात बोलत ठेव, नाहीस. आरोप केले तर काय परिणाम होतील. सर चावडीवरती असं तुम्ही असं direct बोलू शकत नाही. बरं, आरोप असा आहे ते खूप शॉर्ट टेम्पर्ड आहेत. मला वकील लावायची परवानगी आहे ना? मीच आहे. नाही, हे वकील साहेब आहेत आमचे. वकील साहेब लढो. सर तीच तर गंमत आहे. फितूर वकील साहेब, फितूर न्यायाधीश महाराज. तुम्हाला एक संधी देते ही चावडी. काय सांगाल तुम्ही? नाही, हा आरोप काही प्रमाणात खराही आहे आणि काही प्रमाणात खोटा आहे. फेटाळून लावा सर. काय फेटाळून लावलाय आरोप. काय म्हणणं आहे? म्हणजे काय तुम्ही नाही, शॉर्ट टेम्पर? काही वेळेला शॉर्ट टेम्पर असल्याचं नाटक करावं लागतं. ते जर नाटक नाही केलं तर मग आम्हाला वेळ का दिला जात नाही? आमच्यावर बाहेर का येत नाही? रोज रोज तुमचे कोर्ट कचेऱ्या केसेस किती दिवस चालणार? या प्रश्नांच्या भडीमाराला कोण उत्तर दे? म्हणून सत्य बोलायचं मी ठरवलं या चावडी समोर. वा वा. नाहीतर खऱ्याचं खोटं, काळ्याचं पांढरं चा भास व आभास निर्माण करणारा मी शब्दाचा मांत्रिक आहे. ऑपरेशन लँडलॉर्ड. काय 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 म्हणणार? ऑपरेशन लँडलॉर्ड. बरोबर बोलतायत. थांबा जरा. 150 एकर जमीनचा मालक आहे मी. लँडलॉर्ड बरोबर आहे त्यांचं म्हणणं. अच्छा. तुम्ही बोला. आमच्या मित्रावर केलेला आरोप खोटा आहे. वा 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 वा. ते लगेच भडकत नाही. करेक्ट. ते प्रॅक्टिस करतात. प्रॅक्टिस? हो, कारण गुन्हेगारासमोर जायचं आपण नाही का, उद्या नाटक असेल तर आधी तालीम करतो, तशी ते घरी तालीम करतात फडकण्याची. कोणी वाटतं ते फडकतात, तसं नाहीये. कारण ते त्यांचं सिक्रेट मिशन आहे. नाही सर? बरोबर. खर तर जो काही आरोप तुमच्यावर आहे तो तुम्ही मान्य पण केलाय. तर चावडीच्या नियमाप्रमाणे शिक्षा ही अनिवार्य आहे सर तुम्हाला. तर मॅडम थोड्याशा तुमच्यावर त्या बाबतीत रुसल्यात, त्यामुळे त्यांचा रुसवा काढण्यासाठी तुम्हाला एक रोमॅन्टिक गाणं म्हणावं लागेल, परफॉर्म करावं लागेल. आणि तुमच्यासाठी प्रॉपर्टी कुठे घेऊन मॅडम या प्लीज. इथं या समोर तुम्ही प्लीज. ही तुमची प्रॉपर्टी आहे सर. तुम्हाला रोमॅन्टिक एखादं गाणं गायचं आहे. मला येत नाही. मग एखादी कविता घ्या. प्रपोज पण चालू Propose करा, शकतो. चालेल. प्रपोज कसं केलं असतं समजा. आजपासून मी कधी कधी रागवणार नाही. तुमचं काय उत्तर आहे? थँक्यू व्हेरी मच. तर ह्या प्रकारे ह्या चावडीने ही जबरदस्त केस सॉल्व्ह केलेली आहे. धन्यवाद. विराजमान होऊ शकता. मॅडम तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. फीचा आपण नंतर बोलू. तुम्ही बसून घ्या तोपर्यंत. तर वा, चांगलं केली केस पहिली सॉल्व्ह. एक्सपर्ट चावडी राठोड उगाच नाही म्हणत मला. हा, जो मैं बोलता हूं. काय येत नाही काय नाही. हर्षा भोगले फौजी हो. त्यांची पत्नी अनिता भोगले फौजी हो. सर नमस्कार. तुम्ही एक आरोप करायचा त्यांच्यावर. स्वीटनेस, कारण तो कोणालाच नाही म्हणू शकत नाही. अच्छा. हो. आणि त्याच्यामुळे असं होतं की वाटेल तसं काय काय काम करून घेतो घेतात. हा. आणि मग आपल्या अंगावर घेतो आणि मग आम्हाला काहीच वेळ मिळत नाही सिनेमा, नाटक किंवा हवा येऊन द्या सुद्धा बघायला. इतका हे तर फारच गंभीर आहे. गंभीर आहे. हा गुन्हा आहे. हा गुन्हा आहे. अक्षम्य गुन्हा आहे हा. मी कुणालाच नाही म्हणत नाही. आमच्या पोटावर पाय डायरेक्ट सर. हो. आता परत नाही म्हणाल तर तुम्ही त्याला पण नाही म्हणाल. ठीक आहे.
आपण एक टेस्ट घेऊ. मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्याची उत्तर द्यायचे. त्या उत्तरामध्ये हो, नाही, असं बोलायचं नाही. हे पण नाही, फक्त उत्तर द्यायचं. हो नाही बोलायचं नाही. सर, तुम्हाला व्हेज आवडतं की नॉन व्हेज? तो व्हेजच आहे. व्हेज मध्ये पिठलं भात. पनीर नाही आवडत? पनीर नाही आवडत? आवडता रंग सर? आवडता रंग आज गुलाबी. गुलाबी. काळ नाही आवडत? काळ काय नाही करायचं. पण ती जे म्हणते ते अत्यंत खरं आहे. मला लोकांना नाही म्हणता येत नाही. आणि आठवड्याच्या सुरुवातीला माझी जॉब लिस्ट एवढी असते, आठवड्याच्या सुरुवातीला ते जॉब तसेच असतात, ते डबल वाढलेले असतात, कारण मी कोणाला नाही म्हणू शकत नाही. आरोप सिद्ध झालेला आहे, त्यामुळं चावडी तुम्हाला शिक्षा देणार हे तुम्हाला अनिवार्य आहे. तर तुम्हाला शिक्षा अशी आहे की सर, तुमचा दोघांचा एखादा स्वीट असा डान्स आमच्या चावडीला इकडे बघायला आवडेल. प्रसाद ओ होजीर हो. माझा आरोप त्याच्यावर असा आहे की तो काहीही घरातलं काम करत नाही, काडीचंही काम करत नाही. काढलेले कपडे सुद्धा असे ळ अक्षरात पडलेले असतात. पायातनं जसे पडतात तसेच ते ळ अक्षरात असतात. बर, त्या ळ मध्येच तो उभा राहतो आणि विचारतो, हे उचललं का नाही अजून? आजपर्यंत मला त्यांनी बरा चहा म्हणून दिलेला नाहीये करून. बराच एकच आरोप करायचा, लाईन नको लावू. नाही ऍक्च्युली मला प्रामाणिकपणे असं वाटतं, आज मी महाराष्ट्रासमोर जाहीर करतो की माझा जन्म फक्त मनोरंजन करण्यासाठी झालेला आहे. त्यामुळे कपडे उचलणं, चहा करणं वगैरे माझी कामच नाहीये ती. कॉन्ट्रॅक्टर लँडलॉर्ड. कॉन्ट्रॅक्टर लँडलॉर्ड. कॉन्ट्रॅक्टर. एकदा तरी ऑब्जेक्शन म्हणा ना ते की माझ्या मित्रावर केलेला आरोप खोटा आहे. येस. अच्छा, कसा? ते काढलेले कपडे इकडे तिकडे टाकतात असा आरोप झालाय. हे खोटं आहे, कारण त्यांच्याकडे कपाट नाहीये. त्यांच्याकडे कपाट नाही. अरे खरं आहे रे, खरं आहे या माणसाचं. कसं काय? अरे ज्या माणसाच्या मनात कपाट नाही त्याच्या घरात तरी कसं असं. क्या बात. पण आज तुला मी वचन देतो, हा सर. जेव्हा मी पहिल्यांदा कपाट घेईन मनातलं, त्याचा पहिला कप्पा तुझ्यासाठी राखून. हे चांगलं आहे का वाईट हे कळत नाहीये मला. तर चावडीचा नियमाप्रमाणे तुम्हाला शिक्षा ही होणारच. बर, तुम्हाला कळलं पाहिजे की स्त्री किती कष्ट करते. करेक्ट करेक्ट. म्हणून तुम्ही आता कपड्यांच्या घड्या घालायच्या प्रॉपर्टी. वा 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 वा. अशी पण घडीच ही घडीच आहे वेगळ्या पद्धतीची. एक तरी घडी त्यांनी घातली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. रवी जाधव होजीर हो. जे मला हवंय त्यांनी करावं ते म्हणजे फिटनेस. स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देणं, कारण तो जॉगिंगला, मी उद्यापासून जॉगिंगला जाईल असं म्हणतो आणि मग शॉपिंगला जातो. आधी शूज घेऊन येतो, जॉगिंग किट घेऊन येतो, सगळं घेऊन येतो आणि दुसऱ्या दिवशी तो झोपतो आणि मी 10 किलोमीटर पळत असते. प्रत्येक फ्लॅट घ्यायचो त्यावेळी ना, खाली तिथे जॉगर स्टॅक आहे का, स्विमिंग पूल आहे का असं बघून घ्यायचो. पण तिथे कधीच गेलो नाही आतापर्यंत. ॲटम सॉन्ग लँडलॉर्ड. ॲटम सॉन्ग लँडलॉर्ड. ऑब्जेक्शन.
आयटम सॉन्ग. माझ्या अशिलावर केलेला आरोप खोटा आहे. अशिलावर हा यांनी बॉडी सलमान सारखी बनवली आणि काही मुली मागे लागल्या तर वहिनींना त्रास होईल याचा विचार करून माझे मित्र व्यायामशाळेत जात नाही. अच्छा, एवढं मोठं आहे त्याच्या मागचं कारण. एका पुरुषाचा त्याग तरी बघा. स्वतःचं पोट सुटलं तरी चालल, अरे वजन वाढलं तरी चालल, पण दुसऱ्या पोरीला प्रेमात पडू देणार नाही. आणि हा त्याग वहिनी फक्त तुमच्यासाठी करतायत. वहिनी दुःख एकदम ऐक, भरून ऐक. आलंय मला. सत्य ऐक. तर सर, नियमाप्रमाणे शिक्षा तुम्हाला मिळणार, पण ही शिक्षा वहिनींच्या बाजूने आहे. तुम्ही म्हणलात की तुम्ही व्यायाम करायला पाहिजे, तर मग कल करो सो आज कर, आज करे सो अब. सर इकडे या आणि आज संक्रांतीच्या निमित्तानं वहिनींना 10 डिप्स मारून दाखवा. 10 डीप. हा सर. अरे मी डीप जाईन रे खाली. या सर, कमॉन, आपण दोघं करू. या. Come on. या मॅडम. वा 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 वा, रवी सरांसाठी जोरदार टाळ्या. गौरव घटलेकर सर. होजीर हो. माझा आरोप आहे की गौरव व्हेज खात नाही अजिबात. सतत नॉनव्हेज हवं असतं त्याला. मी तर व्हेजच खातो आणि कधी कधी नॉनव्हेज खातो, पण ती असं का बोलते आज काय माहिती. नाही सर, ह्याच्यावरती ना तुम्ही घरी जाऊन जाब विचाराच. नक्की कन्फर्म नक्की. तुम्ही म्हणजे परवानगी दिली आहे मला. हा हा, आपलं काय असं चावडी म्हणजे आपलं डायरेक्टच, असं काय नसतं. म्हणजे मला न्याय नाही. आहे. तर श्रुती मॅडम यांचं दुःख चावडीला चला 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 आता. तर चावडीच्या नियमाप्रमाणे एक डान्स तरी झालाच पाहिजे पूर्ण आयटम मध्ये. कुणाचा? या दोघांचा. तर त्याच्यामुळे सर तुम्ही एक लावणी करून दाखवा. मॅडम 1 मिनिट, त्या नाचणार नाहीत. त्यांना न्याय मिळालेला नाही, फक्त ते नाचतील. अरे मी बाजूला उभं राहते ना. हा, उभं राहू दे. म्हणजे सपोर्ट राहतो. नमस्कार, मी आहे प्रिया शुगडे आणि आज माझ्या या कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रसाद ओक यांना मला विचारायचंय. प्रसाद ओक, प्लीज तुम्ही इकडे या. प्लीज प्रसाद ओक. अलीकडे आपण पाहतो की वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईटवरती प्रसाद यांचे वेगवेगळ्या लुक मधले अनेक फोटो ते सतत अपलोड करत असतात. कधी केसांची हेअरस्टाईल, कधी कपडे वेगळे, कधी बूट वेगळे, कधी काय वेगळं. हे सगळं प्रसाद ओक तुम्ही कशासाठी करता? एवढे पैसे या सगळ्यामध्ये घालवण्याची काय गरज आहे? मी म्हणते जेव्हा शेवटी तुम्हाला चला हवा येऊ द्या मध्येच यायचं. हे प्रसाद ओक मला तुम्हाला द्यायचंय आणि आता हे तुम्ही मला द्या. द्या मला, द्या आधी मी सांगते. थँक्यू व्हेरी मच. का दिलं तुम्हाला? आज हे अवॉर्ड मला प्रसाद यांच्या हातून मिळालं. मला खूप आनंद होतोय. आणि हे अवॉर्ड याच्यासाठी आहे कारण हे इतक्या वेळा येऊन गेलेत की लेखकाला यांच्यावर पद सुचत नव्हते. हा पंच मी सुचवलाय म्हणून हे अवॉर्ड मला आहे. थँक्यू प्रसाद ओक. चावडी राठोड, थँक्यू. आपण आलात. थँक्यू. मी चावडीला ऑर्डर देतोय की जोपर्यंत शत्रू गावात झालं. आता येणार आहे रवी जाधव सर तुमच्याकडे. खरं तर तुमच्या लव्ह स्टोरीत सुद्धा एक वेगळा स्ट्रगल होता. तर त्या काळातला एखादा असा किस्सा आठवतोय का जो आजही प्रेरणा देतो तुमच्या दोघांमधला? मेघाच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं होतं लग्न करायचं असेल तर तुला स्वतःचा फ्लॅट घ्यावा लागेल. हो. आणि त्यावेळी परिस्थिती खूप वाईट होती. त्यावेळी फ्लॅट घ्यायला काही पैसे अजिबात नव्हते. पण आम्ही दोघांनी मिळून मग लग्नाचे एक फ्लॅट घेतला आणि त्यावेळी आमच्याकडे स्कूटर होते. मला वाटतं संपूर्ण घराचं फर्निचर
आम्ही ते स्कूटरवरून आणलं होतं एव्हरीथिंग. कारण व्हेकल टेम्पो हे द्यायला काहीच पैसे नव्हते त्यावेळी. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पुन्हा पुन्हा आठवतात, मला वाटतं नटरंग असेल, बालगंधर्व असेल, बालक पालक, त्यातल्या ज्या इमोशन सीन असतात ना, ते सतत मला आमचे दिवस नेहमी आठवतात. म्हणजे आम्हाला दोघांना फिल्म बघायला खूप आवडायच्या आणि फिल्म बघायला पैसे नसायचे, मग मेघाच्या आईकडनं पैसे घेतले जायचे की हो एक नवा चांगला पिक्चर आलाय, अच्छा थोडे पैसे आहेत का. डोंबिवली स्टेशनपासून घरी येईपर्यंत बरीच रात्र व्हायची आणि रवीची एक स्कूटर चालवण्याची युनिक स्टाईल होती. म्हणजे त्याचं रिझन असं होतं की तो कुत्र्यांना भयंकर घाबरायचा आणि रात्री लेट झाल्यावर सगळी कुत्री धावत धावत स्कूटरच्या मागे लागायची. म्हणून रवी दोन्ही पाय स्कूटरच्या वर ठेवून असं दोन्ही पाय वर कुठेतरी बहुतेक बघायला मिळेल आमच्या सिनेमामध्ये येऊ घातले, पण असं दोन्ही पाय वर घेऊन तो स्कूटर चालवायचा. आणि मग तो खालून फोन वगैरे नव्हते तर खालून आमची एक टिपिकल शिट्टी होती ती वाजवायचं आणि मग मी खाली यायचं. कशी कशी टिपिकल शिट्टी? मी काठी घेऊन खाली यायचं आणि मग तो वरती यायचा. मला अजूनही हॉरर पिक्चर बघायला, मी आयुष्यात एक पण पिक्चर हॉरर पाहिला नाही. मला अजूनही रात्री भीती वाटते. मी अजूनही हॉटेलमध्ये एकटा झोपत नाही, मला प्रचंड भीती वाटते. हा फॅक्ट आहे, मी काय करू त्याला, असंच आहे. मी पण हॉरर सिनेमे बघत नाही, मला पण भीती वाटते. फक्त मला कुत्री आवडतात, हॉरर सिनेमे नाही. तुम्ही जी शिट्टी वाजवली ना ते निमंत्रण आहे, नक्की कुत्री मागे येणार. पण हॉटेलमध्ये एकटे घाबरता, पण समजा नसेलच सोबत कुणाची तर काय घडत? सगळे दिवे चालू, सगळे लाईट चालू ठेवतो, टीव्ही चालू ठेवतो, चालू लावतो. हो 10 मिनिटात त्याला फोन करत असतील, पाणी का बॉटल चाहिए, तो पाण्याची बाटली घेऊन आला की त्याला जेवतोस माझ्याबरोबर, जेवलास? नाही सर मैं खाना खा के आहे. अरे बस ना 10 मिनिटं, काय करशील, बस जाशील बस आपलं. नाही साहेब मी जाके आता आहे. ऐक ना पिक्चर बघतो. मी एकदा कॉन बघायला गेलो, कॉन रामूची फिल्म. आणि तेव्हा माझं घर, माझ्या घराच्या बरोबर बॅक साईडला माझं पार्किंग होतं गाडीचं. तर नेहमी काय करायचो आम्ही की गाडी मी पार्क करायचो आणि पार्क करायला मी गाडी आत घातली की मंजू आधीच उतरायची आणि लिफ्ट पाशी जाऊन थांबायची. मग मी गाडी पार्क करून मागच्या दाराने यायचो आणि मग मी वर जायचो. दोघं कॉन बघून आम्ही घरी आलो. मंजू जिथे नेहमी उतरते तिथे ती उतरली, गेली. मी गाडी पार्क केली आणि गेलोच नाही. रात्री 1:30 वाजता गाडी पार्क केली आणि गाडीतच बसून राहिलो. आणि माझ्या बाजूची काच उघडी करून ठेवली. अरे बापरे. 5-10 मिनिटं गेली आणि मंजू मला शोधत, गाडीचं लाईट बंद, गाडी पार्क केली का नाही, काय, तिला काहीच कळायला तयार नाही. आणि मी असा ड्रायव्हिंग व्हीलवर असा बसलेलो आणि तिने इकडून मला टॅप केलं. तर टॅप केल्या गेल्या मी कॉन. 1:30-1:45 वाजता किंचाळायला लागली. अरे बापरे. आजूबाजूचे वॉचमन धावत, बिल्डिंग मध्ये लाईट लागताय टपाटप टपाटप. राडा पुढची 15 मिनिटं म्हणजे विकृत आनंद समोरच्याला त्रास देण्यात. पण उज्ज्वल निकम साहेबांबद्दल मी ऐकलं की त्यांना सुद्धा घरात सिनेमे बघायला आवडतात आणि स्टंट फिल्म बघायला आवडतात, बरोबर? हा, निश्चितपणे मला ऍक्शन फिल्म तर जास्त आवडतात. आपलं सिरियस फिल्म अजिबात आवडत नाही, कारण त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट मला नको असते. कारण एंटरटेनमेंट म्हटलं म्हणजे निव्वळ करमणूक हवी. आणि मग ती 2 तास असेल, 2.5 तास असेल. मला विनोदी नाटकं आवडतात, विशेषतः ऐतिहासिक नाटकं आवडतात. कारण भीती हा शब्द माझ्या शब्दकोशात नाहीये. फक्त माझी भीती दुसऱ्यांना कसं वाटेल हा विचार मात्र माझ्या डोक्यात काय. कित्येकांसाठी ते हॉरर फिल्म आहे. नाही, समजा हॉरर फिल्म बघायला ते गेले तर हॉरर फिल्म मधले ते भूत म्हणतो आज उज्ज्वल निकम साहेब आहेत, जाम टेन्शन. हर्षा सर, तुमच्याकडे येणार आहे परत एकदा. खूप किस्से असतील तुमच्याकडे, काही ऐकायला आवडतील आम्हाला. क्रिकेटर्सचे किस्से आम्हाला खूप आवडतील, कारण सगळ्यांना ती खूप उत्सुकता असते की कसं असतं वातावरण. सर्वात मोठा कॅरेक्टर इन रिसेंट टाइम सहवाग होता. हो, कारण त्याचा विचार करायची पद्धतच त्याची वेगळी होती. म्हणजे असं बॅटिंगला जाताना गाणं म्हणत कोण जातं, काय म्हणता, गाणं गात गात बॅटिंग करायचा तो. कोणाचं टेन्शन लेणे का नाही, टेन्शन देणे का. तर म्हणजे त्यांची आठवण आली. पण त्याची आणि शोएब अख्तरची खूप मस्त रायव्हलरी व्हायची. ती अजूनही कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा होते. पण शोएब अख्तरला इथे
यायचं असतं म्हणून तो रिटॅलिएट करू शकत नाही एवढा. सहवागला की काळजी नसते, पण एका मॅच मध्ये सहवाग पुल करायचा नाही जास्त, त्याचे शॉट इकडे असायचे जास्त, इकडे पुल नाही करायचा. तर त्याला आउट करायला म्हणून हा पुन्हा पुन्हा शोएब अख्तर बाउन्सर टाकत होता त्याला, आणि बाउन्सर टाकून येऊन म्हणायचा हुक कर ना, दुसरा बाउन्सर टाकला पण हुक कर ना, तिसरा बाउन्सर टाकला हुक कर ना. हा असा हळू त्याकडे गेला आणि म्हणाला बॉलिंग कर रहे हो भीक मांग रहे हो. आणि मग हसत हसत परत सुरू. वेगळ्या तऱ्हेचे लोक असतात. राहुल द्रविड अगदी असा क्वायट, व्हेरी इंटरनल असा एकदम. सचिन पण खूप विचार करून खेळणारा. सहवाग हसत असत. VVS लक्ष्मण खूप विचार करून आउट झाल्यावर 1 तास असा बसेल, कसा आउट झालो मी, काय झालं, सायंटिफिक एकदम असं विचार करेल. सहवाग आउट झाला की कपडे बदलून मॅच बघायला बसतो, आणि गांगुली म्हणाला की त्याच्याबरोबर मॅच बघणं अशक्य, कारण त्याची कॉमेंट्री पूर्ण चालू असते. अरे 4 मिस केला त्यांनी, अरे 6 मिस केला त्यांनी. आता येणारे परत एकदा उज्ज्वल निकम सर तुमच्याकडे. आणखीन एक मोठी चॅलेंजिंग केस, तुमच्या तर आयुष्यात सगळ्या चॅलेंजिंगच केसेस असतात कसाबची, आणि कसाबला खरंच फासापर्यंत पोहोचवणं हे फार मोठं काम होतं, आणि ते तुम्ही केलं, त्याबद्दल खरं तर अभिनंदन. थँक्यू. आणि बदले तुमने रंग बहुत कसाब, बदले तुमने रंग बहुत, बदले बहुत नकाब, फांसी तक ला ही दिया हमने तुझे कसाब. एक 20-21 वर्षाचा मुलगा, म्हणजे ज्या वेळेला मोठ्या ट्रायल्स मध्ये ओपनिंग आम्ही सुरू करतो त्यावेळेला कसाब न्यायालयात उभा राहिला, साफ ठहरो. सगळे ऑर्थोडॉक्स तुरुंगात खटला चालू होता, मीडियाचे 100-150 प्रतिनिधी कोर्टात, फॉरेन मीडिया सगळे, इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळे हजर होते. म्हटलं हा काय करतोय, तो साहब आप मेरे खिलाफ ट्रायल नहीं चला सकते, बोले मैं नाबालिग हूं. मोठा प्रश्न. म्हणजे आपल्या देशातील कायद्यानुसार एखाद्या अज्ञानाच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा या IPC खाली चालू शकत नाही, याचं ज्ञान ह्या अतिरेकाला आहे, हे मोठं धक्कादायक होतं मला. मी याचा अर्थ यांना सगळं शिकवलेलं होतं. न्यायाधीश म्हणे नाही, म्हणे तू, मला वाटत नाही तू नाबालिक आहे, तू बालिक आहेस, म्हणे सज्ञान आहे. मग आम्ही पुढे तो अर्ज दिला, कोर्टाकडनं हे करून घेतलं, ते तपासून घेतलं. 12-13 इन्सिडेंट झाले होते. CST रेल्वे स्टेशन असेल, हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय, कॅफे हाऊस, इथले साक्षीदार यायचे. आता त्यातली गंमत एक मला आठवते. एक राममूर्ती म्हणून एका बँकेचे चेअरमन होते, एक टकलू होता, आणि यांना सगळ्यांना कपडे काढायला लावले, फक्त अंडरवेअर आणि बनियनमध्ये त्यांना ठेवलेलं होतं. त्याने एक 5-7 होस्टेजेस करून ठेवले. आता त्या जे अटॅकर्स होते त्यांनी त्या राममूर्तीला विचारलं क्या करते हो तुम. साहब मैं तो कुछ नहीं, बोले या होटल का मैं पढ़ाई शिक्षक हूँ, बोले अच्छा ठीक है. त्यांनी फोनवरती सांगितलं हमने 5 हॉस्टेजेस में 2 तो 3-4 तो वेटर है और एक वो टीचर है. हे सगळं त्यांचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं. त्याने सांगितलं अरे गधा, टीचर कभी 5 स्टार में रुकता क्या, बोले पिटो उसको. त्याला मारलं तिथे. मग त्यांनी सांगितलं मी विंध्य बँकेचा चेअरमन आहे, आणि मग त्याने ही कन्फेस्ड. त्याची आम्ही साक्ष घेतली, आणि त्यावेळेला कोर्टामध्ये हे जरी साक्ष घेऊन कोर्टामध्ये त्याने यावेळेला सांगितलं की ये कसाब आहे, तर कसाब आपला असा बघतो त्या स्क्रीनवरती, त्याचा फोटो आहे, सगळं बाकीच्या याच्यातलं सगळं आहे. ये मैं नाही बोलाय, तो मी नव्हेच. म्हणजे तुम्ही कलाकार देखील काय चांगलं काम कराल, इतकं उत्कृष्ट नाटक एक अतिरेकी करू शकतो, हे मी त्यावेळेला प्रथम पाहिलं. पूर्वी कीर्तनातून मनोरंजन आणि डोळ्यात अंजन ह्या दोन्ही गोष्टी व्हायच्या. आमच्या गावात सुद्धा असं कीर्तन असतं, आणि आज संक्रांतीच्या निमित्तानं बुवा स्पेशल करणार आहेत आपल्यासाठी. येतात बुवा, या. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. ओ राम 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 मंडळी, या संक्रांतीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. या बुवातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. मंडळी, आजकाल असं झालेलं आहे का जो उठते तो म्हणते आपला देश एकदम फास्ट होत चाललाय, आपला देश फास्ट होत चाललाय, फास्ट होत चाललाय. पण तुम्हाला सांगतो, मला वाटतं का आपला देश स्लो होत चाललाय. म्हणजे पहा, हे पोट्टे 14 जानेवारीला तिळगुळ खातात आणि 14 फेब्रुवारीला गोड गोड बोलतात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी.
म्हणजे तुमच्या वाणीत गोडवायासाठी इतका उशीर पाहिजे काय बापू? हो, इतका उशीर करून चालणार नाही. तुम्हाला सांगतो, या बुलेट ट्रेनच्या जमान्यात जोपर्यंत तुमच्या मुंड्याच्या मोबाईल मध्ये आहे तोपर्यंत तुम्ही जगातले सगळ्यात स्लो माणसं आहात, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला जर जगाची स्पर्धा करायची असन, जगाबरोबर धावाचं असन, तर त्या मुंड्या मोबाईल मधून वर करून तुम्हाला जगाकडे पाहता आलं पाहिजे. बोलणं तुटत चाललंय मा बापू. नवरा बायकोशी बोलत नाही, बाप लेकाशी बोलत नाही, आई किचन मध्ये राहते, पोरगी बेडरूम मधून SMS करते, गुड नाईट मॉम, लव यू. मॉम पण किचन मधून SMS करते, ओके डिअर. अरे त्याच्यापेक्षा 4 पावलं तुम्ही चालून जा. त्या पोरीच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवा, तिले बरं वाटन, तुले बरं वाटन, पण नाही. कारण सिस्टम सगळी SMS वर चालू आहे मा बापू. नवरा ऑफिस मधून बायकोला SMS करते, काय, आय लव्ह यू डिअर, मिस यू डिअर. अरे बाबा, लव करते तर मग लवकर ये ना, नुसता SMS. बरं, आज आपल्याला घरी आले उशीर होणार आहे, तर बायकोले काय कारण सांगाव? ह्याच्यासाठी पण हे बावले लोक इंटरनेट शोधतात. म्हणजे डोक्याला ताप द्यायचं काम नाही माय बापू. नाही तर आमच्या जमान्यात पहा काय काय एक कारण शोधून काढत होतो. तुम्हाला सांगतो, आठवड्यातून एकदा तरी एखाद्या मित्राचा ऍक्सिडेंट आम्ही करत होतो. 2 आठवड्यातून एखाद्या मित्राचा नातेवाईक तर आम्ही यम सदनी पाठवतो. काही तर नातेवाईक 4-4 वेळा मारलेले आहेत आम्ही. कारण बुद्धी लागते, त्याला लागते बुद्धी. पण आजकाल नुसतं इंटरनेटच्या जमान्यात हे काही बुद्धी वापरत नाही, फक्त इंटरनेटवर काम करतात. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणजे तसंही आपण फार काही गोड बोलत नाही. म्हणून मला असं वाटते का बा, एकदा तरी वर्षातून माणसानं गोड बोलावं, म्हणजे निदान तिळगुळ घेऊन तरी गोड गोड बोलावं, म्हणून या सणाची निर्मिती केलेली आहे. असं नाही तर तुम्ही पहा ना, आपलं बोलणं पहा. एखाद्या दुकानात जा, हा, कपड्याच्या दुकानात जा, तू काय दाखवू हे नाही विचारणार, पहिले विचारणार तुमचं बजेट किती आहे. म्हणजे गेल्या गेल्या तुमची अवकात काढणार. आपले काही मराठी दुकानदार आपल्या दुकानासमोर गर्वानं पाठी लिहिणार, आमची कुठेही शाखा नाही. अरे हे काय गर्वानं सांगायची गोष्ट आहे काय? उघड ना 10-12 शाखा. बायको नवऱ्याला प्रेमाने विचारते, काय हो आज काय करू, पुलाव करू का बिर्याणी करू? नवरा म्हणते, तू कर तर खरी, खाल्ल्यावर आपण ठरवू ते पुलाव आहे का बिर्याणी आहे. अरे कसं प्रेम वाढणार आहे माय बापा. माझा एक मित्र आहे, त्याचं पोरग रनिंग रेस मध्ये फर्स्ट आलं. कौतुकानं बापाकडे गेलं, बापाला बिलगलं, म्हणजे पप्पा मी रनिंग रेस मध्ये फर्स्ट आलो. पप्पा म्हणलं, का बो तू एकटाच धावत होता का? असं बोलणं असलं तर कसं प्रेम वाढणार आहे. काही लोक आपल्या बंगल्यासमोर लिहितात, कुत्र्यापासून सावधान. आणि आम्ही काय लिहितो का, आमचा कुत्रा चावत नाही पण मालकाचा भरोसा नाही. कसं होणार बरं? रिक्षावाले तुम्हाला सांगतो त्याची अजबच तर आहे मंडळी. एखाद्या रिक्षावाल्याला जर आपण विचारलं का हो संतोष नगर मध्ये चालणार काय, तो इतक्या वाईट नजरेनं आपल्याकडे पाहिजे, इतक्या वाईट नजरेनं पाहिजे की साला आपल्याला वाटते का हा रोज स्वित्झर्लंडला जाते काय, न्यूझीलंडला जाते का काय. याले आपण संतोष नगर विचारून आपण चूक केली असं गिल्टी फिलिंग आपल्यालाच येत राहते. म्हणून म्हणतो सगळ्या रिक्षावाल्याला माझ्यातर्फे एक्स्ट्रा तिळ आणि गुळ देतो. पण बाबा नाही म्हणू नका. तुमच्या पोटात जर काही चांगलं गेलं तर तुमच्या ओठातून तारीफ निघते की नाही निघत. पण तुमच्या कानात जर चांगलं गेलं तर तुमच्या मनात प्रेम निर्माण होते. म्हणून म्हणतो बोला, माणसाची बोलणं होत नाही तर देवाशी बोला. संक्रांत म्हणजे काय राहते? संक्रांत प्रकाश घेऊन येते, पतंग घेऊन येते. पण एक लक्षात ठेवा, आपला पतंग आकाशात किती उंच उडत असला ना तरी त्याची तारीफ करणारा जोपर्यंत कोणी नाही ना तोपर्यंत तो पतंग बी एकटा आहे ना आपण बी एकटेच आहे की नाही. अरे एक जमाना होता का उंच उडणाऱ्या पतंगाला पण वाटे का आपण स्वतःहून कटून घ्याव. कारण त्याला माहित होतं का खाली पकडणारा कोणतरी आहे, आपल्या मागे धावणारा कोणतरी आहे, हे त्या पतंगाला माहित होतं. पण आज कोण नाही हो. रस्त्यावर पतंग पडले राहतात, कोणी उचलत नाही. अरे तुमचा मोबाईल तुम्ही कुठं आहात हे शोधून काढू शकते, पण तुमचा पतंग आकाशात किती उंच भरारी मारून राहिला हे तुमचा मोबाईल शोधून काढू शकत नाही. त्याच्यासाठी तुमच्या जवळच्या माणसाच्या हातात चक्री पाहिजे, तुमच्या हातात दोर पाहिजे. मग तुमचा पतंग किती उंच आहे हे तुम्हाला माहित पडत. म्हणजेच काय तर
तुमच्या यशानं इतराला आनंद भेटला पाहिजे आणि त्याच्यासाठी बोललं पाहिजे निदान गोड नाही पण तिळगुळ खाऊन नुसतं साधं तरी बोला मंडळी, बोला बोला बोला, विठ्ठल 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 विठ्ठल. ओ मंडळी, आणि खूप चांगला मेसेज तुम्ही नव्या पिढीला दिलेला आहे की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पूर्वी म्हणायचो, निदान नवीन मुलांना म्हणावं लागेल तिळगुळ घ्या पण बोला तरी. वा, चांगला होता हा तुमचा मेसेज. निकम साहेबांना विचारतो, हे कसं वाटलं कीर्तन सर तुम्हाला? नाही, अतिशय सुंदर आणि समर्पक, योग्य शब्दात तरुण पिढीला चांगलं मार्गदर्शन ठरेल. वा 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 वा, थँक्यू, धन्यवाद बुवा. जोरदार टाळ्या बुवा. धन्यवाद धन्यवाद मंडळी, धन्यवाद. तर आज संक्रांतीचा असं नाही बोलायचं, एवढी मोठी माणसं बसते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, म्हणजे चांगलं बोला जरा. एक मिनिट, शाळेत का नाही गेला रे? सकाळपासून मी बघतोय तू इथेच फिरतोयस, का नाही गेला शाळेत? कारण मामा मला सकाळी सकाळी खूप झोप लागली होती, कारण मला स्वप्न पडलं होतं आणि मी स्वप्नात अमेरिकेला गेलो, तिथून परत यायला उशीर झाला. कळलं. एवढं मोठं सगळं मी स्वप्नात अमेरिकेला. बरं ठीक आहे, हा अमेरिकेला गेला होता, तुझा काय प्रॉब्लेम आहे? तू का नाही गेला शाळेत? मी याला आणायला एअरपोर्टला गेलो. तुला लाज वाटायला पाहिजे. एक मिनिट, शाळा बुडवून इकडे बॅडमिंटन खेळता लाज नाही वाटत? हे मामा, हे बॅडमिंटन नाही आहे. मग? अरे हे डास मारायचंय, मला खूप डास होतो. तू हा बघ, मला खूप डास होतो. तुला नाही चावत आहे? मला नाही चावत. कशी काय? माझ्याकडे जादू आहे. कुठली? हे बघ, गुड नाईट फॅब्रिक रोल ऑन. याने काय होतं? हे असं काढायचं आणि फक्त 4 डॉट्स लावायचे. कसे? हे बघ, हे असे 1 2 3 आणि 4 असे कपड्यांवर फक्त 4 डॉट्स लावायचे आणि मग 8 तास डासांपासून सुट्टी. हो, सुट्टी. आणि हे बघ, हे असं किचन मध्ये येतं, शाळेच्या बॅगेला लावायचं आणि मस्तपैकी शाळेत जायचं. मस्तच. मग आता तुम्ही सुद्धा लावा गुड नाईट फॅब्रिक रोल ऑन आणि म्हणा 1 2 3 4 नो मच्छर बायटिंग घर के बाहर. वा वा. तर मंडळी, तुम्ही सुद्धा लावा गुड नाईट फॅब्रिक रोल ऑन, जे बनलेलं आहे 100% नैसर्गिक गोष्टींपासून आणि जे लहान मुलांसाठी एकदम सुरक्षित असं पहिलं प्रोडक्ट आहे. तर आज आमच्या या मंचावरती कालच्या भागात आणि आजच्या भागात संक्रांतीच्या निमित्तानं हे सगळे आपले आवडते कलाकार या मंचावरती आले. या सगळ्यांचे मनापासून आभार. आपण या मंचावरती आलात. उज्ज्वल सर, थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून इथे आलात आणि जे काम तुम्ही देशासाठी करताय ते खूप मोठं आहे. या कामाला आमचा आणि जिलेट मार्क 3चा मनापासून सलाम. थँक्यू. सरांना जिलेट मार्क 3 तर्फे मिळते एक आठवण द्यायची. तुम्हाला मिळतंय जिलेट तर्फे हे गिफ्ट हॅम्पर जिलेट मार्क 3, जो तुम्हाला देतो 3 ब्लेड सह क्लीन शेवन लुक, सदैव सक्सेसफुल आणि कॉन्फिडंट राहण्यासाठी. खरं तर संक्रांत म्हटलं तर महिलांचा सण आणि महिला इकडे इतक्या उपस्थित आहेतच. तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम तुकरटवाडीत सुद्धा आज आहेच आणि तो आयोजित केलेला आहे आमच्या श्रेया बुगडे वहिनींनी. मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्या तुमच्यासाठी विशेष भेट घेऊन आलेल्या आहेत. या सगळ्या पाहुण्यांना गोकुळतर्फे मिळते एक आठवण भेट. महाराष्ट्राला शक्तिशाली बनवणारं दूध गोकुळ दूध, ज्याच्या थेंबा थेंबात क्वालिटी. तर मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा. हाच संदेश देत आत्तापुरतं थांबूयात. भेटणार आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमाचे नाव आहे जिलेट मार्क 3 पासून चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. को पावर्ड बाय गोदरेज, सिंथॉल, डिओस्टिक आणि गोकुळ दूध. कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर, इटर्ना. बँकिंग पार्टनर स्टेट बँक बडी.